उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा गुहागर तालुक्यातील शुंगातळीमध्ये होणार आहे। सध्या या सभेच्या ठिकाणी अनंत गीते जे शिवसेनेचे नेते ते आले आहेत, त्यांची बातचीत करणार आहेत। कशा पद्धतीने ह्या सभेकडे बघितलं जात आहे, किती रिस्पॉन्स? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक पूर्व अखंड महाराष्ट्राचा जनसंवाद दौराचं आयोजन केलं। या जनसंवाद दौऱ्याचा शुभारंभ माझं भाग्य आहे माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातून झालं। रायगड जिल्ह्यात यापूर्वी 6 जनसंवाद दौरे मेळावे उद्धव साहेबांचे संपन्न झाले आणि आता रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या रत्नागिरीतील दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा हे 2 विधानसभा मिळून आज 11 वाजता शृंगारतळीवर गुहागर विधानसभेचा हा संवाद दौरा मेळावा इथं होणार आहे आणि दुपारी 2 वाजता दापोली विधानसभेचा हा संवाद दौऱ्याचा मेळावा संपन्न होणार आहे। या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा अखंड महाराष्ट्रातून मिळत आहे। रायगडमध्ये जे संवाद दौऱ्याचे मेळावे झाले त्यांना लक्षणीय असा पाठिंबा मिळाला। विक्रमी असे ते सगळे मेळावे संपन्न झाले। उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या मेळाव्यांना मिळालेला आहे। तसाच आजच्या या दोन्ही मेळाव्यांना सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल दृष्ट लागेल अशा प्रकारचे हे मेळावे या ठिकाणी संपन्न होणार आहेत। उद्धव साहेबांनी दरवेळेला हे जाहीरपणे सांगितलं आहे की जरी हा संवाद दौरा असला जनसंवाद दौरा असला तरी माझ्यासाठी हा कुटुंब संवाद दौरा आहे आणि मी माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला आलो आहे आणि त्यामुळे हे जे आपुलकीचं नातं उद्धवसाहेब आज या मेळाव्यांच्या माध्यमातून जनतेशी निर्माण करतायत त्यामुळे ॲटोमॅटिकली एक कुटुंब या महाराष्ट्राचं तयार झालं आहे आणि मग या कुटुंबातल्या सदस्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवसाहेबांना निवडलं आहे त्याचं प्रतिबिंब या जनसंवाद मेळाव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतं आहे। वायकर साहेब जाताना दिसले आपल्याला, भास्कर जाधव सुद्धा नाराजीचा सूर थोड्या प्रमाणात दिसला होता। कशा पद्धतीने ह्या वातावरणाकडे बघताय तुम्ही? काय झालं आहे, दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। या महाराष्ट्रानं अनेक संत दिले, या महाराष्ट्राने अधिक शूरवीर दिले। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, आपल्याला सार्थ अभिमान वाटतो की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आपल्याला सार्थ अभिमान वाटतो की या महाराष्ट्रात अतिशय संत थोर महंत आपल्याला दिले आहेत। अगदी ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबापर्यंत केवढी तरी मोठी रांग आहे संतांची आणि अशा या संतांच्या शूरांच्या वीरांच्या भूमीमध्ये हे जे आत्ता सध्या फोडाफोडीचं नीच आणि गलिच्छ राजकारण चाललेलं आहे ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला रुचणारं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारं नाही आहे। कारण आपला महाराष्ट्र देशामध्ये एक सुसंस्कृत राज्य म्हणून या महाराष्ट्राची ओळख होती। जे भाजपवाले जाहीर करतात की 70 साल में काँग्रेसने क्या किया, याचा अर्थ जर 70 वर्ष राज्य ज्या काँग्रेसनं केलं त्या काँग्रेसने पण जो नीचपणा केला नाही त्याच्यापेक्षा नीचपणा केवळ सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस करतायत। त्याची शिक्षा ही भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीसांना या निवडणुकीत भोगावीच लागेल। कशा पद्धतीने अनंत गीतेंचा प्रचार चालू झाला आहे? विरोधकांकडून कायम वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात आणि म्हटलं जातं की अनंत गीते आले म्हणजे असे सुद्धा आरोप झाले की गीते साहेब आले म्हणजे निवडणुका लागल्या। का तुमचा प्रभाव कमी होतोय येण्याचा? मला ह्या सगळ्या टीकांची दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। मी महाराष्ट्रातला कदाचित एकमेव भाग्यवान उमेदवार असेल किंवा लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी मी असेन। याच मतदारसंघातून मी 6 वेळा खासदार झालो आहे, सलग 6 वेळा। 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा सलग 6 वेळा या रायगड आणि रत्नागिरीच्या मतदारांनी जनतेनं मला मतदान केलेलं आहे। मागच्या वेळेला माझा निसटता पराभव झालेला आहे। जनतेनं मला नाकारलेलं नाही, मतदारांनी मला नाकारलं नाही। ज्या मतदारांनी 6 वेळा मला खासदार बनवलं तो मतदार सुज्ञ आहे, त्याला गीतेने काय केलं हे त्या मतदाराला माहीत आहे। माझ्या प्रतिस्पर्ध्यांना मला ते सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही। माझा विश्वास मतदारांवरती आहे आणि मतदारांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विक्रमी मताने या मतदारसंघातून मी विजयी होईन। शेवटचा प्रश्न आहे, रामदास कदमांनी म्हटलं की माझा जो पराभव झाला हा अनंत गीतेंमुळे झाला, अशी विधान होतात का? खरंच असं काय होतं? काय टीका करणाऱ्यांना आरोप करणाऱ्यांचं तोंड कोण धरू शकतं? बोलणाऱ्याचं तोंड कुणालाही धरता येत नाही। आता ही सगळी मंडळी आहेत ही भ्रष्ट झालेली मंडळी आहेत, वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झालेली आहेत। बाकी भ्रष्टाचाराबद्दल मला काय बोलायचं नाही आहे, त्याच्यावर चर्चा करायची नाही, पण वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झालेले सगळे हे नेते आहेत। हे सगळे आता कालबाह्य ठरलेले आउटडेटेड नेते झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा वैचारिक समतोल ढासळला आहे। एकदा वैचारिक समतोल ढासळला
की त्याला कुणीच नियंत्रण करू शकत नाही आणि त्यामुळे या असल्या टीकेवरती किंवा त्या टीकेची मला दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. भास्करराव जाधवांच्या मतदारसंघामध्ये सध्या इतर पक्ष जोर लावताना दिसत आहेत. तुमच्यावर देखील आता जबाबदारी आहे. किती सभा ही निर्णायक ठरणार आहे? ही सभा 100% निर्णायक ठरणार आहे. मी तर खासदार होणारच आहे, पण गुहागरचे आमदार हे भास्कर जाधव 100% होणार आहेत. कृष्णकांत साळगावकर, TN मराठी, गुहागर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.